मासिक तिफन व तिफन वाचक चळवळीच्या वतीने तिफन राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजन शहरातील गांधी भवन येथे करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ललिता गादगे या उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी साहित्यिक व समीक्षक वासुदेव मुलाटे हे होते। या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सज्जेराव झिंगे, मराठी विभागाकडून डॉक्टर रमेश जाधव यांची उपस्थिती होती। या प्रसंगी उपस्थित लेखक साहित्य यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पसरवतायत आणि त्याच्या माध्यमातून साहित्याची अक्षरांची पेरणी करतायत ही खरोखर अभिमानाची। आणि दक्षिण स्वराज्य संपादक, दक्षिण स्वराज्य या वर्तमानपत्राचे संपादक सर इकडे बघा, झाडे सर, गुलाबपुरे सर त्यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। स्मृतिचिन्ह शाल त्यानंतर या ठिकाणी आपण एक देण्यात येत आहे। माणिकपुरी सर तळे पक्षी आणि माळरान या ललित संग्रहात तिफनचा हा राज्यस्तरीय ललित साहित्य पुरस्कार मित्र ज्ञानेश्वर गाडगे त्याचबरोबर अर्थात ती हे स्वरूपात खूप चांगली आहे। जगणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही। मला चांगल्या पद्धतीने येते, परंतु आपण इथं मी निवेदक म्हणून आहे। आदरणीय संतोष तांबे सर या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचा आदरणीय शिवाजी भूषण सरांना विनंती करतो, अशोक शोभन सरांना विनंती करतो तांबे सरांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे। ज्या सन्मानार्थींना पुरस्कारार्थींना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय ते कुणाचेच परिचय असे नाही। आता भूषण सरांचा ज्यावेळेस त्यांच्या पुरस्काराचा निवड झाली असते त्याच्यानंतर कदाचित परिचय झाला असते। ते ज्या एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही। जी अडणारी असते किंवा जो अडणारा असतो त्यांना मार्ग सापडत नसतो, त्यामुळे त्यांना मार्ग सापडत असतो। आणि कदाचित या उद्देशानं पाणी पाणी नंतरच्या कविता आजच्या काव्य पुरस्काराचे हे सन्मानार्थी रमेश चिले सरांनी हा संग्रह केला असावा। राज्यस्तरीय कथा वाङ्मय पुरस्कार अलकनंदा, त्यानंतर यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राध्यापक केशव भुसेकर सरांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येतो आहे। त्यांच्या वसा केशवांचा
गांधी भवन येथे तिफन राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराचं वितरण सध्या सुरू आहे. काही ज्येष्ठ लेखक, कविताकार व नाटककार यांना पुरस्कार देण्यात इथे येत आहे. आपल्यासोबत संतोष तांबे साहेब आहेत. ते सुद्धा या पुरस्कारामध्ये इथं उपस्थित होते. आपण त्यांच्याशी हितगुज करूया. ते पत्रकार पण आहेत. त्यांच्याशी मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक आहेत, पत्रकार आहेत. त्यांच्याशी आपण हितगुज करूया, चर्चा करूया. सर, UCL TV आपलं स्वागत आहे. आज हा पुरस्कार सोहळा चालू आहे. काय म्हणणार? नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलला मनपूर्वक धन्यवाद. वाङ्मयीन चळवळीला अशा पद्धतीनं आपण फुटेज देत आहात. मराठवाडा पातळीवर अत्यंत मोठं नाव असलेलं तिफन ही त्रैमासिक संपादक डॉक्टर शिवाजीराव भुसे यांच्यामार्फत चालवलं जातं. कन्नड या छोट्याशा गावामधून या तिफननं राज्यभर, देशभर आपलं नाव उभं केलेलं आहे. 2009ला सुरू झालेलं हे तिफन त्रैमासिक आज साधारणतः 2026पर्यंत सातत्यानं नियमित चालू आहे. आणि गेल्या काही वर्षापासून वाङ्मय क्षेत्रामध्ये कादंबरी असतील, कथा असतील, नाट्य असेल, कविता असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांना आज राज्य पातळीवरले काही पुरस्कार दिलेले आहेत. त्या सगळ्यांचं माझ्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. पुढील अधिकाधिक असेच पुरस्कार त्यांना मिळत राहू आणि तिफननं जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याला अधिकाधिक उन्नती मिळो. पुढच्या वर्षी अधिक पुरस्कार यामध्ये सहभागी व्हावा अशी शुभेच्छा. डिजिटल जगामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया इतक्या मोठ्या असताना एक वाचकांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं याला कसं बघतो? खरं म्हणजे सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये जे फार मोठ्या प्रमाणात डिजिटल चालू आहे, अशावेळी पुस्तक हातात घेऊन वाचण्याला लावणं ही मोठी कसरत आहे. पण अशा काळातही तिफन चळवळीने फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मुळात वाचन संस्कृती ही पुस्तकाशिवाय नाही. जोपर्यंत हातात पुस्तक येत नाही, वर्तमानपत्र येत नाही, तोपर्यंत किंवा मासिक येत नाही, नियतकालिका येत नाही, तोपर्यंत पुस्तक वाचायलाच आनंद भेटतो. आता सोशल मीडियातून एखादी 2 पान वाचणं, साध्या पोस्टला हाय हॅलो करणं इथपर्यंत, पण जेव्हा मोठमोठ्या कादंबऱ्या, पुस्तक वाचायचे असतात ते हातातच असली पाहिजे. आणि वाचन चळवळ त्याशिवाय पोषक ठरणार नाही. आणि तिफननी घेतलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं. संतोष तांबे मराठवाडा साहित्य परिषदेचा संचालक आहे, दैनिक दक्षिण स्वराज्य वर्तमानपत्राचा संपादक आहे. या निमित्ताने या तिफनशी मी जोडलेलो आहे. तिफनचे नेहमीचे जे वेगवेगळे लेखक आहेत तेही आपले साहित्य संपादक करत असतात, मी फुटेज देत असतो. त्यामुळे या सगळ्यांना कायम वाचन चळवळीमध्ये या तिफननी सहभागी केल्याबद्दल मला कायम आनंद वाटतो आणि म्हणून मी सहभागी होत असतो. आपण बघितलं असेल का असा पिरियड आहे, डिजिटल पिरियड आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक आहे, आता भरपूर डिजिटली आहे. नवयुवक जे आहेत आणि नवयुवक म्हणून ज्येष्ठसुद्धा या रीलमध्ये अडकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्यावेळेस वाचन संस्कृती जिवंत राहावी म्हणून एक हा छोटासा प्रयत्न आहे. आपण पाहत राहा UCL